Dear students, today we learn the next part of the mathematical physics, that is the basic mathematics, integration. So what is the integration? It is the reverse process of derivative. It is the reverse process of derivative, or it is also known as antiderivative, is called as integration. Antiderivative is called as integration. It is the reverse process of derivative. It is the reverse process of derivative or antiderivative. Antiderivative is called integration. Antiderivative is called integration. So what is the definition of integration? Mathematical definition. Suppose y is a function of x. Y is equal to f of x. And this function derivative f of x is a function, y is equal to f of x, and its derivative is f of x dash. F dash x dash x is the derivative of f of x. Then integration of f dash x dx is equal to f of x. म्हणजे आता या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, या फंक्शनचं म्हणजे एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स असेल आणि याचं इंटिग्रेशन घेतलं तर ते ओरिजिनल फंक्शन येतं. तर ते ओरिजिनल फंक्शन येतं. याला म्हणायचं बेटा मॅथमॅटिकल डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. मॅथमॅटिकल डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. आता काही स्टँडर्ड फॉर्म्युले मी तुम्हाला इंटिग्रेशनचे देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्टँडर्ड फॉर्म्युले ऑफ इंटिग्रेशन. स्टँडर्ड फॉर्म्युले ऑफ इंटिग्रेशन. स्टँडर्ड फॉर्म्युले ऑफ इंटिग्रेशन काय असतील सांगा बरं. स्टँडर्ड फॉर्म्युले ऑफ इंटिग्रेशन. हां, फर्स्ट आता इंटिग्रेशन आय इज इक्वल टू एक्स रेज टू एन. आता इंटिग्रेशन कोणत्या लेटरने डिनोट करतो बेटा. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ही आडवी काठी असे सिम्बॉल आहे. सिम्बॉल ऑफ इंटिग्रेशन इज अशी ही आडवी काठी असं थोडक्यात म्हणा. एक्स रेज टू एन डी एक्स असेल तर याचं इंटिग्रेशन काय येतं. एक्स रेज टू एन डी एन प्लस वन डिवायडेड बाय एन प्लस वन प्लस सी. आता इंटिग्रेशनचे दोन टाईप आहेत. एक फायनाईट इंटिग्रेशन आणि दुसरा इन्फानाईट इंटिग्रेशन. आता कॉन्स्टंट जे घेतो आपण सी, या सीला म्हणायचं कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. तर हा इन्फानाईट इंटिग्रेशन आणि फायनाईट इंटिग्रेशनमध्ये लिमिट असतात, ते आपण पुढे पाहूया आपण. तर मी काय दिलं पहिला फॉर्म्युला y इज इक्वल टू म्हणा, आय इज इक्वल टू म्हणा, इंटिग्रेशन आय म्हणा, y सिम्बॉल घ्या, सिम्बॉल कोणता घ्या, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वाटल्यास इथं लिहा सिम्बॉल ऑफ इंटिग्रेशन. सिम्बॉल ऑफ इंटिग्रेशन. सिम्बॉल ऑफ इंटिग्रेशन इज दिस सिम्बॉल ऑफ इंटिग्रेशन. आणि वाचायचं कसं बेटा. आय इज इक्वल टू पहिल्यांदा इंटिग्रेशन ऑफ, याला वाचायचं इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू एन डी एक्स असेल. आता एन हा इंटिजर आहे. एन काय इंटिजर आहे आणि या एनची किंमत -1 असू नये. एन इज नॉट इक्वल टू -1. आता जर समजा बेटा इथं -1 घेतलं मी एनची किंमत
+1 -1 0 1/0 मी इन्फानाईट इंटिग्रेशन होतं. म्हणजे ही कंडिशन इथं सॅटिस्फाय झाली पाहिजे. यांची किंमत -1 नको आहे, मग त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही यांची किंमत ठेवा, हा फॉर्म्युला व्हॅलिड आहे. पहिला फॉर्म्युला. आता डेरिव्हेटिव्हशी कम्पेअर केलात तर x⁻n असेल तर डेरिव्हेटिव्ह nx⁻n-1 एक्झॅक्टली अपोजिट येतं त्याच्या. म्हणून इथं आपण म्हणलेलं आहे अँटी डेरिव्हेटिव्ह इज कॉल्ड ॲज इंटिग्रेशन और इट इज द रिव्हर्स प्रोसेस ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर पहिला फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x⁻n dx असेल तर आपल्याला काय येतो फॉर्म्युला, त्या x हे फंक्शन आहे, याचा पॉवर 1 न वाढवा, तेवढ्यानंच डिवाईड करायचं. n+1 आणि n+1 डिवाईड करायचं आहे. अगोदर काय होतं, मल्टिप्लिकेशन होतं, आता इथं डिवाईड आहे बेटा. याचं एक एक्झाम्पल घेऊया आपण. चला एक्झाम्पल फॉर्म्युला आणि त्याचंच एक्झाम्पल घेतलं की परफेक्ट लवकर लक्षात राहतं. आता I इज इक्वल टू x⁻⁴ आणि dx. आता काही विद्यार्थ्यांना हे वाटत असेल की हे dx कुठं गेलं, हे x⁻n dx याचा अर्थ काय, x फंक्शन हे dx असेल तरच इंटिग्रेबल आहे. म्हणून या सर्वचं मिळूनच हे एवढं येतं, हेही तिथं न विसरता लक्षात ठेवलं पाहिजे. हां, I इज इक्वल टू x⁻x इंटिग्रेशन ऑफ x⁻⁴ इंटू dx बेटा. तर काय येतं आपल्या फॉर्म्युल्यानुसार, दॅट इज x⁻⁴ + 1 डिवायडेड बाय 4 + 1. अलग लक्षात, पॉवर 1 न वाढायचा आणि तेवढ्यानंच डिवाईड करायचं आणि प्लस c कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन अँड दॅट इज इक्वल टू x⁻⁵ डिवायडेड बाय 5 प्लस c, दॅट इज द इंटिग्रेशन ऑफ दिस एक्झाम्पल. आलं लक्षात? ठीक आहे, आपण प्रॅक्टिस करूया बरेचसे एक्झाम्पल, म्हणजे तुम्हाला आणखीन क्लिअर होईल. आता मी काय घेतलं बेटा दुसरं. आता हे पॉझिटिव्ह पॉवर असेल, काही ठिकाणी निगेटिव्ह पॉवर देतात. I इज इक्वल टू x⁻³ dx असं दिलं आहे. इंटिग्रेशन ऑफ x⁻³ dx सॉल्व करा. आता याचं इंटिग्रेशन काय येतं, आपल्याला फॉर्म्युला चेंज करायचा नाही, x ॲज इट इज -3/2 + 1 डिवायडेड बाय -3/2 + 1 -3/2 + 1 आणि दॅट इज इक्वल टू हिअर x⁻, LCM -3 + 2 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय किती आलं बेटा, -3/2 -1 म्हणजेच किती आलं, -1/2 अँड दॅट इज इक्वल टू, सांगा किती येतं, x⁻⁻⁻³ x⁻⁻⁻² आणि डिवायडेड बाय -1/2 अँड दॅट इज इक्वल टू हिअर -2 x⁻⁻⁻² इज इक्वल टू -2 डिवायडेड बाय x⁻+1/2 और -x डिवाइड बाय √(x). हे मॅथमॅटिक्स पुढचं आपण सॉल्व करायचं आहे. इंटिग्रेशन इथल्या स्टेपला झालं, +1 ॲड केलं आणि डिनॉमिनेटरमध्ये न्यूमरेटरमध्ये पॉवरमध्ये 1 ॲड करायचा, इंडेक्समध्ये 1 न पॉवर ॲड करायचा आणि तेवढ्यानंच डिवाईड इथं खाली करायचं, तेवढ्यानंच डिवाईड इथं खाली करायचं, म्हणजे तुम्हाला हे इथं क्लिअर लक्षात येईल. चला बेटा, आणखीन काही प्रॉब्लेम्स आपण प्रॅक्टिस केल्याशिवाय, व्हरायटीज ऑफ प्रॉब्लेम्स जोपर्यंत आपण लर्न करत नाही तोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही. फार सिम्पल मॅथमॅटिक्स आहे आणि ह्याचे ॲप्लिकेशन जेव्हा आपल्याला फिजिक्समध्ये येतील त्यावेळेस तुम्हाला ते कळेल की कशा पद्धतीनं. आता तुम्हाला मी एक्झाम्पल दिल्यानंतर ते ट्राय करायचं स्वतः तुम्ही इंडिपेंडंटली. तिसरं एक्झाम्पल बेटा सॉल्व करावर. तिसरं एक्झाम्पल काय असेल तुम्हाला, आता तिसरं एक्झाम्पल मी देतो. थर्ड एक्झाम्पल, I इज इक्वल टू x⁻√x प्लस x⁻⁻⁻² आणि dx असं दिलं मी. चला सॉल्व करा. आता इंटिग्रेशनमध्ये काय करायचं, इंटिग्रेशन ऑफ सम
इज इक्वल टू सम ऑफ दिअर इंटिग्रेशन. इंटिग्रेशन ऑफ सम इज इक्वल टू सम ऑफ दिअर इंटिग्रेशन. लक्षात येतं. म्हणजे याला काय करायचं इथं, आता आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू -1/2 इंटू डी एक्स. वाटलंच तर इथं ब्रॅकेटच्या बाहेर असं इंटिग्रेशन लिहा, म्हणजे मध्ये ब्रॅकेटमध्ये इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. आलं लक्षात. चला बेटा पुढे काय तर इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू 1/2 डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू -1/2 इंटू डी एक्स -1/2 इंटू डी एक्स अँड दॅट इज इक्वल टू, हां सांगा बेटा काय तो, एक्सचा पॉवर 1/2 1/2 प्लस 1 डिवायडेड बाय 1/2 प्लस 1 प्लस एक्स रेज टू -1/2 प्लस 1 डिवायडेड बाय -1/2 प्लस 1 प्लस सी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. चला बेटा आता काय आलं रे इथं सांगा. एक्स रेज टू 3/2 LCM काढलं इथं. LCM किती येतो 2 येतो. इथं 1 प्लस 2 डिवाइड बाय 2 म्हणजे डायरेक्ट लिहिलं 3/2 आणि डिवायडेड बाय 3/2 डिवायडेड बाय 3/2 प्लस सांगा बेटा काय येतं एक्स रेज टू 1/2 बरोबर आहे ना. मायनस हाफमधून मायनस हाफ आणि प्लस 1 मधून मायनस हाफ गेलं तर प्लस 1/2 डिवायडेड बाय 1/2 प्लस सी हे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन येतं अँड दॅट इज इक्वल टू 2/3 एक्स रेज टू 3/2 प्लस 2x रेज टू 1/2 2x रेज टू 1/2. हे अशा टाईपचा हा न्यूमरिकल तुम्ही सॉल्व करायचा. म्हणजे एक फॉर्म्युला दिला आणि त्याच फॉर्म्युल्यावरती एक 2-3 प्रॉब्लेम मी तुम्हाला घेतलं तर ते फॉर्म्युला माइंडमध्ये सेटअप होतो आणि नंतर मिक्स करून बरेचसे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करूया. आता बेटा एखादा कॉन्स्टंट क्वांटिटी असेल तर त्या कॉन्स्टंट क्वांटिटीचं इंटिग्रेशन बाहेर काढता येतं. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला असं दिलं आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ AX² प्लस BX इंटू DX असं दिलं मी तुम्हाला. तर काय करायचं याचं इंटिग्रेशन काढण्यासाठी हे पहा A इंटिग्रेशन ऑफ x² dx प्लस B इंटिग्रेशन ऑफ x dx x dx आणि त्यानंतर पुढे पहा बरं बेटा इथं काय येतं. हां चला A ॲज इट इज एक्सचा पॉवर 3 डिवाइड बाय 3 प्लस B इंटू एक्सचा पॉवर 2 डिवाइड बाय 2. आलं का लक्षात. डायरेक्ट हे पहा एक्सचा पॉवर 2 आहे 2 + 1 3 डिवायडेड बाय 2 + 1 3. B कॉन्स्टंट ठेवायचं. एक्सचा पॉवर किती 1 आहे 1 + 1 2 डिवायडेड बाय 2 अँड दॅट इज इक्वल टू हिअर A/3 एक्सचा पॉवर 3 प्लस B/2 एक्सचा पॉवर स्क्वेअर प्लस सी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन म्हणजे एखादा कॉन्स्टंट असेल तर त्याचं इंटिग्रेशन म्हणजे कॉन्स्टंटला बाहेर घ्यायचं इंटिग्रेशन सिम्बॉलच्या आणि आतले जे फंक्शन आहेत x² हे याचं इंटिग्रेशन आपण वर्कआउट करायचं. त्याचं इंटिग्रेशन आपण काढायचं बेटा. आलं लक्षामध्ये. तर हे फॉर्म्युले तुम्हाला जे आत्ता एकच फॉर्म्युला सांगितला कोणता सांगा बरं कोणता फॉर्म्युला. इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n dx असेल तर x रेज टू n + 1 डिवायडेड बाय n + 1. x रेज टू n असेल तर त्याचं इंटिग्रेशन x रेज टू n + 1 डिवायडेड बाय n + 1. त्या एकाच फॉर्म्युल्यावरती काही न्यूमरिकल तुम्हाला मी इथं घेतलेलं आहे. आता हे झालं लिनियर फंक्शन झालं बेटा. आता समजा एखादं एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल तर त्याचं इंटिग्रेशन कशा पद्धतीने घ्यायचं जे की डेरिव्हेटिव्हमध्ये आपण लर्न केलेलं आहे तशाच टाईपचा फॉर्म्युला आपल्याला दिला मी. आता पहा कोणता फॉर्म्युला. एक्सपोनेन्शियल फंक्शन एक्सपोनेन्शियल
एक्सपोनेन्शियल फंक्शन काय असतं रे बेटा? एक्सपोनेन्शियल फंक्शन लक्षात येतं. एक्सपोनेन्शियल फंक्शनचा अर्थ काय? ई रेस टू पॉवर. आता मी तुम्हाला दिलं आय इज इक्वल टू ई रेस टू एक्स. आय इज इक्वल टू ई रेस टू एक्स. आता याचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे डी एक्स. तर काय येतं? ई रेस टू एक्स प्लस सी, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आणि जर समजा एखादं तुम्हाला दिलं असेल इंटिग्रेशन ई रेस टू ए एक्स डी एक्स असं दिलं असेल, एखादं फंक्शन तुम्हाला असं दिलं इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू ए एक्स डी एक्स असेल, एक कॉन्स्टंट असेल ए इथं, तर अशा वेळेस याचं इंटिग्रेशन काय घ्यायचं बेटा इथं? दॅट इज ई रेस टू ए एक्स डिव्हायडेड बाय ए प्लस सी. म्हणजे जो काही कॉन्स्टंट असेल तो डिव्हिजनमध्ये. आणि डेरिव्हेटिव्हमध्ये कुठं घेतलं होतं? हा फंक्शन इथं घेतलं, प्रॉडक्टमध्ये घेतलं होतं. डेरिव्हेटिव्हमध्ये हे जे कॉन्स्टंट होतं इथं प्रॉडक्टमध्ये घेतलं होतं. तर इंटिग्रेशनमध्ये काय घ्यायचं? कॉन्स्टंट जे असेल ते डिनॉमिनेटरमध्ये घ्यायचं. डिनॉमिनेटर डिव्हिजनमध्ये घ्यायचं. अलग लक्षात. हा एक एक्सपोनेन्शियल फंक्शनचा. त्यानंतर बेटा लॉगरिथमिक. लॉगरिथमिक फंक्शन पहा बरं. आता लॉगरिथमिक फंक्शन काय? इथं आय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स असं जर दिलं तर याचं इंटिग्रेशन डी एक्स इज इक्वल टू 1/x प्लस सी. 1/xचं डेरिव्हेटिव्ह काय आलं असतं? लॉग एक्स आलं असतं. तर इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स डी एक्स असेल तर 1/x प्लस सी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. म्हणजे लॉगरिथमिक फंक्शन असेल तर त्याचं काय घेतो आपण? 1/x घेतो. 1/x अँड सो दॅट इज हिअर दी लॉगरिथमिक. हां, त्यानंतर बेटा लॉगरिथम घेतलं, एक्सपोनेन्शियल फंक्शन घेतलं. आता आपण काही एक्झाम्पल्स ट्रिगोनॉमेट्रीचे काही फॉर्म्युले तुम्हाला मी देतो इंटिग्रेशनचे. दॅट इज इंटिग्रेशन ऑफ ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन. पुढे काय असेल? इंटिग्रेशन ऑफ ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन. इंटिग्रेशन ऑफ ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन. चला बरं बेटा कसं काढायचं? इंटिग्रेशन ऑफ ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन सांगा बरं काय येतं? आता आय इज इक्वल टू साइन ऑफ एक्स डी एक्स हा ट्रिगोनॉमेट्रीचा पहिला फॉर्म्युला. इंटिग्रेशन आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डी एक्स असेल तर साईनचं इंटिग्रेशन काय येतं? साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस होतं, बरोबर आहे. आता साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस येतं, त्याच्या उलटं कॉस ऑफ एक्स प्लस सी वेअर सी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. इट इज द रिव्हर्स प्रोसेस म्हणलेलं आहे मी. रिव्हर्स प्रोसेस असल्यामुळे त्याच्या उलटं करायचं. आता त्यानंतर बेटा दुसरा फॉर्म्युला आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स प्लस सी साइन ऑफ एक्स प्लस सी इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ एक्स डी एक्स. इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू साइन एक्स प्लस सी साइन एक्स प्लस सी. And that is nothing but this is first and this is second. This is first and this is second formula for the trigonometric function sine. आता त्यानंतर बेटा तिसरा असेल I is equal to integration of tan of theta x मध्ये घेऊ. tan of x dx is equal to याचं काय? याचं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हचा आपण ऑलरेडी फॉर्म्युला लर्न केलेला आहे. दॅट इज सेक स्क्वेअर एक्स प्लस सी वेअर सी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. वेअर सी इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. सो दीज आर दी सम पॉप्युलर फॉर्म्युलेज. मेनी टाइम्स दिस इज यूज्ड इन सॉल्विंग द न्यूमरिकल्स इन फिजिक्स. आता असे फंक्शन फिजिक्समध्ये येतात नेहमी
आणि मग ते फंक्शन सॉल्व करायचं असेल तर याला आपण काय म्हणायचं, इन्फानाईट इंटिग्रेशन. आता दुसऱ्या टाईपचं इंटिग्रेशन मी तुम्हाला सांगतो, फायनाईट इंटिग्रेशन. फायनाईट इंटिग्रेशन. चला बेटा, काय असेल रे फायनाईट इंटिग्रेशन, सांगा बरं मला. फायनाईट इंटिग्रेशन, फायनाईट इंटिग्रेशनमध्ये काय, तेच इंटिग्रेशन त्याला लिमिट असतात. आता मी जर दिलं बेटा, आता एक्झाम्पल आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डी एक्स 0 to π/2, 0 to π/2. मग इथं काय घ्यायचं, साईनचं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काय, मायनस कॉस ऑफ एक्स, आणि लिमिट इथं ठेवायचं 0 to π/2, 0 to π/2. तेच लिमिट जिथं इथं तोच फॉर्म्युला आला, प्लस सी मात्र इथं येत नाही. इंटिग्रेशनचे लिमिट असेल तर कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन येत नाही, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन येत नाही. मग याला कसं सॉल्व करायचं, तर दॅट इज इक्वल टू मायनस ॲज इट इज ठेवा, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. जिथं व्हेरिएबल हा एक्स हा व्हेरिएबल आहे, या ठिकाणी अप्पर लिमिट ठेवा मायनस लोअर लिमिट, म्हणजेच काय आलं, कॉस ऑफ π/2 मायनस कॉस ऑफ 0. लक्षात आलं बेटा. पहा, जिथं व्हेरिएबल एक्स आहे तिथं अप्पर लिमिट ठेवा मायनस लोअर लिमिट, मायनस लोअर लिमिट, अँड दॅट इज इक्वल टू मायनस कॉस π/2 ची किंमत किती असते, कॉस π/2 ची किंमत 0 असते, मायनस कॉस 0 ची किंमत 1 आहे, आणि मायनस मायनस प्लस आन्सर. नाव सी फ्यू एक्झाम्पल. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू 9 dx. सॉल्व करा बेटा. काय येईल सांगा, एक्स रेज टू 9 + 1 डिवायडेड बाय 9 + 1 प्लस सी इज इक्वल टू चला, एक्स रेज टू 10 डिवायडेड बाय 10 प्लस सी, एक्स रेज टू 10 डिवाइड बाय 10 प्लस सी. आलं का लक्षामध्ये, दॅट इज द आन्सर. आता हे एक्झाम्पल सॉल्व करा. एक्सचा पॉवर 1/3 प्लस 1 डिवायडेड बाय 1/3 प्लस 1 प्लस सी इज इक्वल टू एक्सचा पॉवर 4/3 डिवायडेड बाय 4/3 इज इक्वल टू 3 डिवाइड बाय 4 एक्स रेज टू 4/3, एक्स रेज टू 4/3. त्यानंतर बेटा तिसरं एक्झाम्पल ट्राय करूया आपण. इंटिग्रेशन ऑफ 1/x² dx. सॉल्व करावर कसं येईल, तर याला पॉवर वर न्यायचा, म्हणजे किती आलं, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू -2 dx. आता +1 ॲड करायचं, दॅट इज इक्वल टू एक्स रेज टू -2 + 1 डिवायडेड बाय -2 + 1, दॅट इज इक्वल टू एक्स रेज टू -1 डिवायडेड बाय -1 डिवायडेड बाय -1, आणि प्लस सी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, अँड दॅट इज इक्वल टू -1/x 1/x प्लस सी 1/x प्लस सी. आलं का लक्षामध्ये. तर अशा टाईपनं याचं इंटिग्रेशन तिसऱ्याचं सॉल्व केलं. आता चौथा न्यूमरिकल जो असेल, काय दिलेलं आहे सांगा बरं. इंटिग्रेशन ऑफ 1/x रेज टू 1/3 dx इज इक्वल टू, ट्राय टू सॉल्व. काय येतं बेटा, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू -1/3 dx इज इक्वल टू, इंटिग्रेशन सॉल्व करा, -1/3 + 1 डिवायडेड बाय -1/3 + 1, अँड दॅट इज इक्वल टू हिअर एक्स रेज टू -1 + 3 डिवाइड बाय 3 डिवायडेड बाय 3 - 1 म्हणजे 2/3 इज इक्वल टू 3/2 एक्स रेज टू काय येतं 2/3 एक्स रेज टू 2/3. या पद्धतीनं आपण हे सॉल्व करायचं. लक्षात आलं का. पहा काय केलं मी,
एक्सचा पॉवर -1/3. आपल्या फॉर्म्युल्यामध्ये +1 ॲड करायचं आणि डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा तेच लिहायचं पॉवर. एक्सचा पॉवर मायनस LCM काढलं 3 मी, तर -1 + 3 /3 /2/3. परत काय केलं, भागिले उलटून गुणिले इथं 3/2 आलं. x⁻³ 1 म्हणजे 2/3. राईट. तर हा प्रॉब्लेम नंबर 4 आपण सॉल्व केला बेटा. त्याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर 5 आपण सॉल्व करूया. प्रत्येक प्रॉब्लेम इंडिपेंडंटली, आणि जेवढे जास्त प्रॉब्लेम सॉल्व केलात प्रॅक्टिस, तेवढी आयडिया क्लिअर होते आणि आपल्याला प्रॉब्लेम फार सोपे वाटतात. फिजिक्समधले प्रॉब्लेम फारच सिम्पल आहेत टेक्निकली गेलात तर. आता प्रॉब्लेम नंबर 5 बेटा. काय रे? इंटिग्रेशन ऑफ 3x² × dx. सिम्पल वे, न्यूमेरिकल अत्यंत साधा आणि सोपा. चला सॉल्व करा. दॅट इज इक्वल टू हिअर 3x⁻³ /3 प्लस c कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. चला बेटा, हे 3 आणि 3 कॅन्सल झालं. दॅट इज x3/c कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. एका लाईनमधले प्रॉब्लेम. आता 6 नंबर. प्रॉब्लेम नंबर 6. इंटिग्रेशन ऑफ 2x⁻³ dx. चला सॉल्व करा. 2 आउटसाइड द इंटिग्रेशन घ्या आणि एक्सचा पॉवर 3/2 dx. दॅट इज इक्वल टू 2 × एक्सचा पॉवर 3/2 + 1 /3/2 + 1. दॅट इज इक्वल टू 2 × एक्सचा पॉवर 5/2 /5/2. 5/2 LCM काढला इथं, आता आला असेल तुम्हाला लक्षात. अँड दॅट इज इक्वल टू 4/5 x⁻⁵/2. दॅट इज इक्वल टू हिअर 4/5 x⁻⁵/2. सो दॅट इज द प्रॉब्लेम नंबर 6. चला बेटा, प्रॉब्लेम नंबर 7 सॉल्व करा. प्रॉब्लेम नंबर 7. इंटिग्रेशन ऑफ 4x⁻⁻⁻³ into dx. चला सॉल्व करा. 4 आउटसाइड द इंटिग्रेशन साईन आणि इंटिग्रेशनमध्ये x⁻⁻⁻³ into dx. अँड दॅट इज 4 × x⁻⁻⁻³ + 1 /(-1/3 + 1 -1/3 + 1. अँड दॅट इज इक्वल टू हिअर 4x⁻³ 3 - 1 म्हणजे किती झालं? 2/3 /2/3. LCM काढलं 3. 3 - 1 म्हणजे 2/3. अँड दॅट इज इक्वल टू हिअर 2 इज इक्वल टू 6x⁻²/3. 6x⁻²/3/2. लक्षात आलं का? परत एक वेळेस येतात. 4 हे कॉन्स्टंट आउटसाइड द इंटिग्रेशन सिम्बॉल घ्या आणि आता इंटिग्रेशनचा तोच फॉर्म्युला. इंटिग्रेशन ऑफ x⁻n dx असेल तर n + 1 /n + 1. वेगवेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम आपण इथं कव्हर करत चाललेले आहेत आणि प्रत्येक प्रॉब्लेम आपल्याला तो वेगळ्या टाईपचा एक्सपिरियन्स देऊन जातो. चला बेटा, 7 नंबर झाला. आता 8 नंबरचा प्रॉब्लेम ट्राय करावर. 8 नंबर. खूप प्रॉब्लेम घेऊया आपण. प्रॅक्टिस म्हणजे इंटिग्रेशन काहीच वाटणार आहे ना, फार सोपं इंटिग्रेशन आहे. यात काही अडचण येणार नाही. एवढं सोपं इंटिग्रेशन आहे. हां, फक्त एवढंच आहे, मॅथमॅटिक्समध्ये खूप वेगळं असतं. फिजिक्समध्ये त्याचे ॲप्लिकेशन जेवढे लागतात तेवढेच आपण इथं घेत असतो. आता प्रॉब्लेम नंबर 8. काय? इंटिग्रेशन ऑफ 5x⁻² /2/3 × dx. चला बेटा, काय लिहिले सांगा. 5 आउटसाइड द इंटिग्रेशन सिम्बॉल, x⁻²/3 × dx. चला बेटा सॉल्व करा. काय आलं? हे 5 कॉन्स्टंट x⁻² + 1 /2/3 + 1. अँड दॅट इज इक्वल टू 5 x⁻⁵/3 / 5/3. 5/3 हे कॅन्सल झालं.
दॅट इज 3 इंटू एक्स रेज टू 5/3, दॅट इज 3 इंटू एक्स रेज टू 5/3. या पद्धतीनं हा न्यूमरिकल आपण सॉल्व केलेला आहे. पहा बेटा, नेक्स्ट न्यूमरिकल पहिल्यांदा प्रॉब्लेम नंबर 2 सॉल्व करून नंतर फर्स्टला सॉल्व करू. पहा आता याला काय करायचं, इंटिग्रेशन कॉस ऑफ एक्स डी एक्स ब्रॅकेट सॉल्व करून घ्या, प्लस 3 इंटू इंटिग्रेशन एक्स रेज टू 1/2 डी एक्स प्लस 3 इंटू इंटिग्रेशन 1/x डी एक्स प्लस 3 इंटू इंटिग्रेशन 1/x² इंटू डी एक्स. आलं का बेटा? लेंदी असू द्या प्रॉब्लेम, प्रोसिजरनं जायचं, प्रॉब्लेम सॉल्व करायचं. किती लेंदी असू द्या, साध्या सोप्या पद्धतीनं प्रॉब्लेम सॉल्व करता येतं. हां सांगा बेटा, आता काय येतं, कॉस एक्स, कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येतं, साइन एक्स, साइन ऑफ एक्स प्लस 3 ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू 1/2 डी एक्स, तर एक्स रेज टू 1/2 प्लस 1 डिवायडेड बाय 1/2 प्लस 1 प्लस 3 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/x. सांगावर फॉर्म्युला आठवतो का, इंटिग्रेशन ऑफ 1/x लॉग ऑफ एक्स. नाहीतर बरेचसे विद्यार्थी x⁻⁻1 असं घेऊन सॉल्व करता येत नाही. x⁻⁻1 असेल तर त्याचं इंटिग्रेशन काढता येत नाही, म्हणून याला लॉग एक्स असा स्टँडर्ड फॉर्म्युला मी दिला आहे तुम्हाला. प्लस हे 3 ॲज इट इज. आता इथं आपल्याला करता येतं इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू -2 इंटू डी एक्स, -2 इंटू डी एक्स. चला बेटा सॉल्व करा. साइन ऑफ एक्स प्लस किती आलं हे, 3 इंटू 2 डिवायडेड बाय 3 एक्स रेज टू 3/2. लसावी काढला, 1/2 प्लस 1 म्हणजे 3/2 येतं. हे बागीले उलटून गुणिले वर 2 गेलं, हे 3 ॲज इट इज. त्यानंतर बेटा प्लस 3 लॉग ऑफ एक्स प्लस 3 एक्स -2 प्लस 1 डिवायडेड बाय -2 प्लस 1, -2 प्लस 1. चला बेटा सॉल्व करा पुढे. साइन ऑफ एक्स प्लस हे 3 कॅन्सल ऑफ एक्स मायनस, आता हे -2 आणि +1 म्हणजे मायनस, तर 3x⁻⁻1. हे लक्षात आलं ना, हे -2 आणि +1 म्हणजे -1. म्हणजेच काय करतो मी इथं, दॅट इज इक्वल टू साइन ऑफ एक्स प्लस 2x⁻3/2 प्लस 3 लॉग ऑफ एक्स मायनस 3 डिवायडेड बाय एक्स इज द आन्सर ऑफ दिस न्यूमरिकल. अगदी व्यवस्थिशीर सॉल्व करत जायचं. कोसाईनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, इंटिग्रेशन, कोसाईनचं इंटिग्रेशन काय येतं, साईन. x⁻1/2चं इंटिग्रेशन काय, 1/2 प्लस 1 डिवाइड बाय 1/2 प्लस 1. आता इथं 3 कॉन्स्टंट ॲज इट इज ठेवलं. इंटिग्रेशन ऑफ 1/x, इंटिग्रेशन ऑफ 1/x लॉग ऑफ एक्स प्लस 3 1/x² तसं करायचं नाही, लॉग एक्स वगैरे करायचं नाही. याला काय करायचं, x⁻2, कारण तो फॉर्म्युला आहे फक्त एक्सची किंमत -1 असू नये आणि 2 असेल तर चालतं ना, -2 आपल्याला या फॉर्म्युल्यात टाकून सॉल्व करायचं होतं. आणि सिम्प्लिफिकेशन अशा पद्धतीने केलात तर तुम्हाला डायरेक्ट रिझल्ट येऊन जाईल. आता बेटा त्यानंतर आता प्रॉब्लेम नंबर 1 जो दिलेला आहे मिक्समध्ये, हा प्रॉब्लेम सॉल्व करूया. करा बरं, सॉल्व करा तुम्ही, कमॉन फास्ट सॉल्व करा. आता अशाच टाईपमध्ये तो प्रॉब्लेम नंबर 1 आहे अँड यू कॅन सॉल्व युअर सेल्फ. व्हिडिओ पॉज करायचा आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आणि शेवटी सोल्युशन पाहायचं, आन्सर टॅली होतं का. राईट. इंटिग्रेशन ऑफ e⁻x dx म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन प्लस इंटिग्रेशन ऑफ 1/x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ, आता 2 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन ऑफ x⁻2 इंटू dx प्लस 3 कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ dx. 3 कॉन्स्टंट आउटसाइड द इंटिग्रेशन घ्यायचं आणि मग परत तुम्ही सॉल्व करा बेटा. चला काय येतं सांगा,
ई रेस टू एक्स असेल, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स डी एक्स असेल तर ई रेस टू एक्स आहे, प्लस लॉग ऑफ एक्स. लॉग ऑफ एक्स काही ठिकाणी हे बेस ई असं लिहितात. हे नॅचरल लॉगरिथमिक आहे, लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालतं. प्लस हे 1/x इंटिग्रेशन काय येतं, 1/x इंटिग्रेशन लॉग एक्स, स्टँडर्ड फॉर्म्युला मी तुम्हाला दिलेला आहे बेटा. त्यानंतर 2 ॲज इट इज. आता इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर पॉवर 1 वाढवला, 2 + 1 3 डिवाइड बाय 3, म्हणजे इथं काय येतं एक्सचा पॉवर 3 डिवाइड बाय 3 प्लस 3 हे इंटिग्रेशन ऑफ डी एक्स, कॉन्स्टंट बाहेर घेतलं, इंटिग्रेशन ऑफ डी एक्स एक्स येतं बेटा. इंटिग्रेशन ऑफ डी एक्स इज एक्स. हाही स्टँडर्ड फॉर्म्युला लक्षात ठेवा. इंटिग्रेशन ऑफ डी एक्स इज इक्वल टू एक्स. इंटिग्रेशन ऑफ डी एक्स इज इक्वल टू एक्स. सो दिस इज ऑल्सो ए स्टँडर्ड फॉर्म्युला. आता सिम्प्लिफिकेशन केलं तरी चालेल, नाहीतरी आपला उद्देश काय, इंटिग्रेशन वर्कआउट करणे हा आपला एम आहे, आणि त्या पद्धतीनं आपण हे फॉर्म्युले वर्कआउट करतो. नेक्स्ट फायनाईट इंटिग्रेशन. आता फायनाईट इंटिग्रेशनचे काही एक्झाम्पल्स आपल्याला आहेत. आता फायनाईट इंटिग्रेशनमध्ये काय करायचं, इंटिग्रेशनचे लिमिट असतात यामध्ये. एक्झाम्पलमध्ये तुम्हाला लक्षात यायचं असेल, लिमिट असतात. आता हे लिमिट ठेवून इंटिग्रेशन सॉल्व करायचं बेटा. तर यातला पहिला प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन, वाचायचं कसं, लिमिट असेल तर हे आडवी काठी अशी दिलं तर याला आपण म्हणतो इंटिग्रेशनचं सिम्बॉल. इंटिग्रेशन फ्रॉम इथं 1 to 2 3x² dx. इंटिग्रेशन 1 to 2 3x² dx. इंटिग्रेशन 1 to 2 3x² into dx. That is equal to चला बेटा काय करायचं, आता पहा 3 आउटसाइड इंटिग्रेशन 1 to 2 x² into dx. That is equal to here 3 into x³ divide by 3 1 to 2. त्याच पद्धतीने हे पुढचा पार्ट x² 2 + 1 3 डिवाइड बाय 3. हे 3 कॉन्स्टंट ॲज इट इज ठेवायचं बेटा. इथपर्यंत स्टेप वाईज जाऊया आपण. त्यानंतर हे 3 आणि 3 कॅन्सल झालं. इज इक्वल टू x³ लिमिट 1 to 2. आता काय करायचं, लिमिट 1 to 2 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणजे जो व्हेरिएबल आहे इथं एक्स काय व्हेरिएबल आहे, या व्हेरिएबलच्या ठिकाणी अप्पर लिमिट म्हणजे 2चा क्यूब लिहायचं. दॅट इज इक्वल टू 2चा क्यूब मायनस 1चा क्यूब. म्हणजे इथं एक्स जे असेल त्या ठिकाणी अप्पर लिमिट जो काही दिला असेल, इथं अप्पर लिमिट जो दिला असेल तो इथं ठेवा, मायनस लोअर लिमिट म्हणजे 1, एक्स या ठिकाणी 1 ठेवा. हे इथला पॉवर ॲज इट इज ठेवायचं. चला सॉल्व करावर किती येतं, 2चा पॉवर 3 म्हणजे 8 मायनस 1चा पॉवर 3 म्हणजे 1 इज इक्वल टू 7. आन्सर ऑफ दिस प्रॉब्लेम इज 7. डू अंडरस्टँड हिअर द प्रॉब्लेम नंबर फर्स्ट हाऊ वी सॉल्व हिअर. फायनाईट इंटिग्रेशनमध्ये काय करायचं, लिमिट अप्पर लिमिट ठेवायचं व्हेरिएबलच्या ठिकाणी, मायनस लोअर लिमिट ठेवायचं. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट बेटा. हां चला, आता त्यानंतर प्रॉब्लेम नंबर सेकंड. आता इथं दिलेलं आहे तुम्हाला प्रॉब्लेम नंबर सेकंड काय, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ एक्स लिमिट 0 to π/2. 0 to π/2. चला बेटा सॉल्व करा. आता कॉसचं इंटिग्रेशन काय येतं, साइन ऑफ एक्स लिमिट 0 to π/2. हे लक्षात ठेवा. असं स्क्वेअर ब्रॅकेट करायचं, इंटिग्रेशन याचं काढायचं. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू काय येतं, साइन एक्स. लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट π/2. पुटअप करा बेटा. कॉस साइन ऑफ
सांगा काय येतं. एक्स या ठिकाणी पाय बाय टू मायनस कॉस साइन ऑफ 0 अप्पर लिमिट एक्स या ठिकाणी पाय बाय टू मायनस लोअर लिमिट 0 अँड दॅट इज इक्वल टू साइन पाय बाय टूची किंमत किती येते 1 मायनस 0 इज इक्वल टू 1. रिझल्ट ऑफ दिस प्रॉब्लेम इज 1. लक्षात आलं का. परत एक वेळेस रिपीट करून सांगतो, लक्ष ठेवा. इंटिग्रेशन 0 टू पाय बाय टू कॉस एक्स लिमिट दिलं आहे 0 टू पाय बाय टू. समजा इथं पाय बाय टू टू 2 पाय दिला असेल, इथं पाय बाय 3 टू पाय बाय टू दिला असेल, पाय बाय 2 टू पाय दिला असेल, वॉट एव्हर मे बी जो काही लिमिट दिला असेल, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता कॉसचं इंटिग्रेशन काय येतं बेटा साइन एक्स, स्टँडर्ड फॉर्म्युला ट्रिग्नॉमेट्रीचा. कॉसचं साइन एक्स आणि लिमिट 0 टू पाय बाय टू, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, साइन पाय बाय टू मायनस साइन 0, पाय बाय टूची किंमत 1 मायनस 0 इज इक्वल टू दिस. आपण सॉल्व केला प्रॉब्लेम नंबर 2 आपण सॉल्व केला बेटा. त्यानंतर आता 3rd नंबरचा प्रॉब्लेम किती आहे. प्रॉब्लेम नंबर 3 इथं इंटिग्रेशन ऑफ I इज इक्वल टू ई रेस टू एक्स इंटू डी एक्स 0 टू 1 राईट. चला सॉल्व करा. काय येतं. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स असेल तर ई रेस टू एक्स 0 टू 1. चला बेटा आता याचं इंटिग्रेशन ई रेस टू एक्सच येतं. अप्पर लिमिट ई रेस टू 1 मायनस लोअर लिमिट ई रेस टू एक्स या ठिकाणी 0 अँड दिस इज इक्वल टू ई मायनस 1. आता एनिथिंग रेस टू पॉवर 0 असेल तर 1 येतं. ई मायनस 1 इज द रिझल्ट ऑफ दिस प्रॉब्लेम नंबर 3. हां त्यानंतर बेटा आता प्रॉब्लेम नंबर किती आपल्याला. चला प्रॉब्लेम नंबर 4 इंटिग्रेशन 1/x log ऑफ x लिमिट a to b that is equal to log of b minus log of a. log of b minus log of a लॉगच्या नियमानुसार काय येतं बेटा log of b डिवाइड बाय a असं येतं. हा लॉगचा नियम आहे, लॉगरिथमचा नियम आहे. log b मायनस log a इज इक्वल टू log ऑफ b डिवाइड बाय a असं येतं. तो लॉगचा फॉर्म्युला आहे. तर हे न्यूमरिकल्स आपण हे 4 न्यूमरिकल्स आपण इथं सॉल्व केले. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 5 बेटा. ट्राय टू सॉल्व दिस फायनाईट इंटिग्रेशनचा हा न्यूमरिकल सॉल्व करा. दॅट इज इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 पाय बाय 4 साइन ऑफ एक्स इंटू डी एक्स प्लस इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 कॉस ऑफ एक्स डी एक्स. आले हे सेपरेट करून घेतलं आहे इंटिग्रेशन. आता नेक्स्ट काय तेव्हा साईनचं कॉस एक्स, साईनचं इंटिग्रेशन कॉस एक्स आणि लिमिट याचे 0 टू पाय बाय 4 प्लस आता कॉसचं इंटिग्रेशन काय येतं बेटा मायनस साइन ऑफ एक्स 0 to pi by 4 and that is equal to cos of pi by 4 minus cos of 0 plus आता बेटा इथं काय मी मायनस असं बाहेर ठेवतो मायनस साइन ऑफ पाय बाय 4 मायनस साइन ऑफ 0. आलं का लक्षात. हे मायनस महत्त्वाचा रोल आहे, मायनस असं बाहेर ठेवायचं. आलं का. पहा इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डी एक्स असेल तर कॉस आणि कॉसचं इंटिग्रेशन मायनस साइन. आता अप्पर लिमिट ज्या ठिकाणी एक्स होतं तिथं पाय बाय 4 ठेवलं मायनस लोअर लिमिट किती 0 कॉस 0. आता हे मायनस साइन ॲज इट इज ठेवलं तर साइन ऑफ पाय बाय 4 मायनस साइन ऑफ 0. चला किमती ठेवा. काय येईल कॉस पाय बाय 4ची किंमत 1/√2
पाय बाय 4 म्हणजे 45 डिग्री, 180 डिवायडेड बाय 4 म्हणजे 45 डिग्री, मायनस कॉस झिरोची किंमत किती बेटा 1, कॉस झिरोची किंमत किती 1, मायनस साईन पाय बाय 4ची किंमत किती 1/√2, साईन पाय बाय 4 आणि कॉस पाय बाय 4 सेम व्हॅल्यू 1/√2 आणि मायनस 0, दॅट इज इक्वल टू मायनस 0. तर बेटा येता प्लस 1/2 मायनस 1/2 गेट्स कॅन्सल अँड दॅट इज इक्वल टू मायनस 1. आन्सर ऑफ दिस प्रॉब्लेम इज मायनस 1. अँड सो देअरफॉर दिस टाईप ऑफ द प्रॉब्लेम वी कम्प्लीट हिअर. आता काही एक्झाम्पल्स जे असतील ते आपल्या फिजिक्समधले काही व्हेलॉसिटी ॲक्सलरेशनचे काय आहेत ते एक्झाम्पल्स आपण परत लर्न करूया.